तिकडे मिताली राजचा भारतीय संघ इंग्लंडमधल्या महिला विश्वचषकाची फायनल गाठणार का या प्रश्नाचं उत्तर उद्याला डर्बीच्या मैदानात मिळेल। या विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये भारताचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे। ऑस्ट्रेलियाची वनडे क्रिकेटमधली कामगिरी लक्षात घेता हा सामना दोन असमान ताकदीच्या संघांमधला मुकाबला मानला जातोय। आजवरच्या 10 महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियानं 6 वेळेला विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय। तसंच वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियानं भारतावर निर्विवाद वर्चस्व गाजवलंय। उभय संघांमधल्या 42 पैकी 34 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला असून भारताला केवळ 8 सामने जिंकता आलेत। या पार्श्वभूमीवर विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचं पारडं तुर्तास तरी जड मानलं जात आहे। पण ऑस्ट्रेलियावर बाजी उलटवण्याची ताकद मिताली राजच्या भारतीय संघात आहे एवढं मात्र नक्की। भारताची मदार कोणत्या खेळाडूंवर आपण एक नजर टाकूयात। मिताली राज 7 सामने 356 धावा आणि एक वेळेला शतक तर 3 वेळेला अर्धशतक आजपर्यंत मितालीनं नोंदवलेलं आहे। सगळे फलंदाज पाहतोय पूनम राऊत, स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर आणि वेदा कृष्णमूर्ती या सगळ्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत। तर गोलंदाजीची धुरा कोणावर असेल त्यावरही नजर टाकूयात। दीप्ती शर्मा 7 सामन्यांमध्ये तिने 9 विकेट्स घेतले आहेत। एकता बिष्टनं 6 सामन्यांमध्ये 9 खेळाडूंना बाद केलंय। यासोबतच पूनम यादव, शिखा पांडे आणि राजेश्वरी गायकवाड यांच्यावर भारताची मदार असेल। राजेश्वरीने तर केवळ एका सामन्यात 15 धावांच्या मोबदल्यात 5 गड्यांना तंबूत पाठवलंय।